नमस्कार, मी आशाची शिदोरीतून बोलते. तर आंब्याचा सीझन आता जोरात चालू आहे, त्यामुळे आपण आज आंब्याचे बरेच काही पदार्थ एक एक करतो. त्यामध्ये रस काय खायचा ना नेहमी, तर आत्ता जो सीझन आहे त्यामध्ये रसाचे आंबे मिळतात. त्यापासून आपण आंबा पोळी बनवणार आहोत. त्यासाठी बघा, हे मी एक 5-6 हापूस आंबे घेतलेले आहेत, 6 आंबे घेतलेले आहेत. तर त्याच्या आपण आता आंबा पोळी बनवणार आहोत. त्यासाठी बघा, ह्या मी 2 तास अगोदरच पाण्यात भिजत ठेवलेल्या, उष्णता असते किंवा चीक हे सगळं जाण्यासाठी. चीक असतो की नाही ह्याच्या तोंडाशी, देठाला चीक असतो किंवा अजून काही, तर असे चांगले जास्त पिकलेले पण आंबे घ्यायचे, थोडेसे हिरवट असे घ्यायचे, म्हणजे थोडासा आंबटपणा आणि गोडपणा असं दोन्हीही येतं. हे बघा, हा हिरवट पण आहे आणि पिकलेला पण थोडासा अर्धवट पिकलेला असा. तर असे आता आपले आंबे धुवून झालेले आहेत. ते आपण एकदम सुक्या कपड्याने ड्राय करायचे. असे आंबे बघा, हिरवट असे झालेले. तर आता आपण हे पाण्याने धुवून घेतले जातात, ते ओल्या सुक्या कपड्याने एकदम एक पाण्याचा थेंबही वापरायचा नाही आपल्याला. तर आता आपण हे ड्राय करून घेऊयात. आपण ते एकदम ड्राय करून घ्यायचे, थोडंही पाणी राहता नाही तर मग पोळी ना बरोबर येत नाही, ती लवकर सुकत पण नाही. तर हे असं एकदम सुके आंबे करून घ्यायचे आणि हे चाकूने सुरीने पण ते त्याचा आतमधला गर काढून तो मिक्सरला लावूयात. तर हे आता आपले असे आंबे झाले बघा. 6 आंबे आहेत, 1.5 किलो असतील. हिरवटसर आंबे घ्या, हिरवे म्हणजे थोडासा आंबटपणा पण येईल ना आंबा पोळीला. असे एवढे 6-7 आंबे आहेत. 1 ते 1.5 किलो प्रमाण असेल. त्यासाठी आपण काय दुसरं काही साहित्य लागत नाही, फक्त तुम्ही गूळ वापरा किंवा साधी साखर वापरा. तर माझ्याकडे खांडसरी साखर आहे, तर ती मी वापरणार आहे. ही अशी देशी खांड म्हणून एक खांडसरी साखर असते, तर ती आपण वापरणार आहोत. म्हणजे कसं डाएटसाठी पण चांगलं आणि सर्वांनाच चांगलं, नाही का. म्हणून गूळ न वापरता किंवा दुसरी कोणती साखर न वापरता ही आपण खांडसरी साखर आज वापरून आंबा पोळी करणार आहोत. एकदम सिंपल रेसिपी आहे. आता ही साखर फक्त लागते त्याला, बाकी काही लागत नाही. आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणून थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घातली तरी चालेल, टिकाऊपणा येण्यासाठी. सगळं लगेच खाल्लं जात नाही ना, थोडंसं राहून जातं, मग त्यासाठी. ठीक आहे, आता हे मी सोलून घेते. बघा हे कसे सोलायचे. हा पार्ट काढला की नाही, मग काय करायचं, हे असे उभे करायचे काप. आणि एका भांड्यामध्ये काढायचे. चमच्याने किंवा सुरीने असे सगळे काढून घ्यायचे. सालीपासून सगळा गर काढायचा आणि मिक्सरला तो बारीक करून घ्यायचा. त्याच्यामध्ये धागे वगैरे यायला नको.
काही नाही टाकलं तरी चालेल. कारण काय होतं, मग जी आपली पदार्थाची टेस्ट असते ना ओरिजिनल, ती निघून जाते. भाज्यांच्या बाबतीत पण असते. आपण सगळे सरभरीत मसाले टाकले, ओरिजिनल भाजीची टेस्ट निघूनच जाते. मग मसाला खाल्ल्यासारखं वाटतं ना ते, म्हणून. तर बाकीचं काही टाकायचं नाही आहे असं. फक्त हे आंबे आता आपण मिक्सरमध्ये क्रश करून घेऊया छानपैकी. आणि साखर टाकून, त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि लगेच आपण ताटाला तूप लावून ताटांवरती ते पसरवायचं. त्याला गॅस वगैरेवर काही गरम करायचं नाही किंवा काही नाही. त्याची चव एवढी अप्रतिम येते, खूप छान येते. चला तर आता आपण मिक्सर लावूया मैत्रिणींनो. तर आता बघा, हा आपला असा सुंदर रस तयार झाला आहे बघा. छान झाला आहे ना, सुंदर झाला आहे. तर यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून मी एक छोटा चमचा मीठ टाकलं आणि एक छोटा चमचा हळद टाकली आहे बघा. तर ही दोन्ही पण टिकाऊपणाचं काम करतात आणि बरे असतात तब्येतीला पण, नाही का. हे बघा, असं एकजीव करून घेते. ते मिक्सरमध्ये फिरवतानाच टाकलं असतं तरी चाललं असतं, पण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून. ठीक आहे. तरी पण आता आपण ताटांना ना तूप लावून घेऊया. आणि पातळ टाकायची नाही पोळी, थोडीशी जाडसरच. ती सुकून आणखी बारीक होते ना, म्हणून. आता आपण ताटांना तूप लावून घेऊया. थोडंसं मी खालीवर करते. हळद टाकली. बघा, छान घट्ट, असा घट्ट रसच येतो. पोळी खूप छान होते, लवकर सुकते. तुम्ही जाड जरी टाकलाच तर आता मी तूप ताटांना आपण तूप लावायचं, म्हणजे छान वास येतो आणि थोडी चकाकी पण येते ना. पोळीला चकाकी येते तुपाने. 4 ताटं घेतलेली आहे. जसा मावेल तसा मग आपण असं पसरवायचा छान तुपाचा लेअर. ताटाला चिकटत पण नाही आणि त्याला एक चकाकी येते. हे पाहिजे तर तुम्ही सोयीप्रमाणे अगोदर पण करून घ्या, तरी पण चालतं ना. मग काही होत नाही. मग रस बनवल्यानंतर पटकन टाकायला. आपलं तूप लावून झालंय. कडेपर्यंत तूप लावा. आता तयारच की नाही रसा. बघा, असा टाकायचा, असा ताटांमध्ये सोडत जायचा. 4 ताटं होतात बरोबर. थोडंसं ॲडजस्ट करायचं. मग हे काय करायचं, आपण पापड कसे फिरवतो, वाफेवरचे पापड, तसं आपण फिरवायचं. ते आपण छानपैकी जाड, एवढी जाडीची करायची. एकदम पातळ केलात ना तर ती सुकून एकदम पातळ होईल. ती काढता काढताच मग थोडीशी टॅप करा अशी. बघा, झाली की नाही. आता ही तुमच्याकडे जर ऊन असेल तर बरंच, नाही तर तुम्ही काय करा, पंख्याच्या हवेलाच छान सुकते. 1 दिवस जास्त लागेल, आणखी काय. पण उन्हामध्ये उलट धूळ, माती हे सगळं हवेने लागून जातं. बघा,
झाले की नाही ह्या 2 ताटं. बघा सगळ्यांनो, कलर तर खूप छान आला आहे बघा आपल्या आंब्याचा. आणि थोडीशी 1 पाव चमचा हळद, ती प्रिझर्वेटिव्हसाठी टाकलेली आहे, बाकी काय नाही. बघा एवढ्या जाडीचं करायचं. हे आपलं 3रं ताट आणि हे 4थं ताट. काही करायचं नाही, फक्त असं हलवायचं. सख्यानो, माझ्याकडे ना टेरेसवरती ऊन आहे, पण ऊनचं फार ना, म्हणून मी हे आता पंख्याच्या हवेलाच सुकवणार आहे. फॅनच्या हवेला पण सुकतं छान. आणखी 1 दिवस थोडासा एक्स्ट्रा लागतो, एवढंच. तुमच्याकडे जर असं सोयीने गॅलरीत वगैरे ऊन येत असेल तर तुम्ही ते ठेवा. तर हे पंख्याच्या हवेला पण छान सुकेल, त्यासाठी मी पंख्याच्या हवेलाच टाकणार आहे टेबलवर. ठीक आहे सख्यानो, आपण आता 4 थाळ्या केल्या होत्या की नाही आंब्याच्या पोळ्या, त्या बघा छान सुकल्यात. 4ही थाळ्या छान सुकल्यात. 4 पोळ्या, मोठ्या मोठ्या 4 पोळ्या. तर त्या आता तुम्हाला मी काढून दाखवते कशा काढायच्या. बघा, सुरीने अशा त्या सैल करायच्या, सुरीने अशा थोड्याशा सैल करायच्या, त्या आपणच निघतात बघा. आणि अलगद अशा उचलायच्या. बघा किती भारी झाली आहे ना आंबा पोळी, सुंदरच झाली आहे बघा. मागून पुढून एकदम ट्रान्सपरंट झाली आहे ना, हात पण दिसतो पाठून. इतकी छान सुकली आहे आणि सुंदरच झाली आहे बघा. अशा सगळ्या पोळ्या आपण आता काढूया. तुम्हाला लहान मोठ्या कशाही चौकोनी आकारात किंवा कशाही तुम्हाला आवडतील तशा तुम्ही त्या कापू शकता बघा. आपण काय करूया, अशा रोलवाल्या पण 2 करूया. ह्याच्या बाकीच्यांमध्ये पण करूया. पण बघा खूप सुंदर येतात ना, कलर पण छान आला आहे. आणि सगळ्यांनो ह्या ओरिजिनल वाटतात. कशा सांगू का, तर ह्या ना शिजवल्या नाहीत ना आपण, ह्या बिलकुल शिजवलेल्या नाहीत. त्या फक्त आमरसामध्ये खंडसरी साखर टाकून त्या पंख्याखाली सुकवल्या. तर तुम्ही ह्याच्यामध्ये जाड धरलात तरी पण चालतील थोड्याशा. तर मी ह्या अशा थोड्याशा पातळ केल्या होत्या कारण सुकण्यासाठी. बघा काय छान आल्यात, सुंदर आल्यात, खूप छान आल्यात.
बघा ओके छान आल्यात. दाखवते मी तुम्हाला सगळ्या. बघा ट्रान्सपरंट आणि खूप सुंदर आल्यात. त्याला एक प्रकारची शाईन पण आली आहे. सुंदर पंख्यात उन्हाळा असेल तर मग जाड घातल्यात तरी पण चालतील, पण मला जरा ह्याच्यात हव्या होत्या. सख्यानो तर बघा हे आता आपल्याशी आंब्याची आमपापडी तयार आहे. आणि हे थोडेसे एका ह्याचे रोल केलेत मी असे बघा, ते पण सुंदर झाले नाही का, पातळ असे छान झालेत. तर तुम्ही नक्की करून बघा, हे खूप छान आहे. आता आंब्याचा सीझन पण आहे ना, मग सीझन संपल्यावरती तर ही पापडी बघा ही टिकायला खूप चांगली आहे, एकदम ड्राय झाली आहे. तर करून बघा. आणि कसा वाटला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो. बाय.